नमस्कार. घरगुती भोजन या चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपण कुकरमध्ये गव्हाच्या पिठाचे गोळे टाकून अतिशय भन्नाट आणि पौष्टिक अशी रेसिपी बनवणार आहोत. चला तर मग याचं आपल्याला काय बनवायचं आहे ते पाहण्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा. वेळ न घालवता आपण लगेचच आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. सर्वप्रथम इथे आपल्याला घ्यायचं आहे 1.5 वाटी चाळलेलं गव्हाचं पीठ. सोबतच ज्या वाटीने गव्हाचं पीठ मोजून घेतलं त्याच वाटीने मोजून अर्धी वाटी बारीक रवा घालायचा, 1 चमचा ओवा घालायचा, चिमूटभर हळद घालायची आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं. आता हे सर्व जिन्नस छान एकजीव असं मिक्स करून घ्यायचं. व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं. आता यामध्ये ना आपल्याला चिमूटभर थोडासा खायचा सोडा घालायचा आहे. सोडा घालायचा आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर आपल्याला यामध्ये 2 चमचे तेल घालायचं आहे. तेलाऐवजी इथे तुम्ही तूप वापरले ना तरीसुद्धा चालेल. व्यवस्थित असं लगेचच मिक्स करून घ्यायचं आहे. व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं जेणेकरून तेल सर्व पिठाला छान एकसारखं असं लागेल. पहा इथे आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे. आता ना लगेच यामध्ये थोडं थोडं करत पाणी घालायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे. जसजशी गरज पडेल तसं आपल्याला यामध्ये थोडं थोडं करत पाणी घालायचं आहे आणि पीठ व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे. तर हे जे पीठ आहे ना ते आपल्याला जरा घट्टसर असं मळून घ्यायचं आहे. त्यामुळे जसजशी गरज पडेल तसं आपण यामध्ये थोडं थोडं करत पाणी घालायचं आणि छान व्यवस्थित अशी याचे पीठ मळून घ्यायचे आहे. व्यवस्थित अशी दाबून दाबून ही कणिक आपल्याला मळून घ्यायची. पहा इथे आपण छान अगदी घट्टसर अशी याची कणिक मळून घेतलेली आहे. पाहू शकता या स्वरूपाची इथे आपली ही कणिक मळून झालेली आहे. आता आपल्याला ना यावरती झाकण ठेवायचं आहे आणि 10 मिनिटं कणिक झाकून साईडला ठेवून देऊया, जेणेकरून यामधला रवा आणि ही कणिक व्यवस्थित अशी भिजेल. 10 मिनिटानंतर आता आपण यावरचं झाकण काढूया आणि पुन्हा एकदा हलक्या हाताने कणिक आपल्याला मळून घ्यायची आहे. व हे पीठ अगदी व्यवस्थित असं भिजलेलं आहे. आता लगेचच ना आपल्याला याचा थोडासा गोळा काढून घ्यायचा. मध्यम आकाराचे आता आपल्याला इथे गोळे बनवून घ्यायचे आहेत. पहा मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे आपल्याला गोळे बनवून घ्यायचे. गोळा अशा पद्धतीने आपल्याला फोल्ड करून घ्यायचा आहे. म्हणजे हा जो गोळा आहे ना तो आतून आपल्याला पोकळ ठेवायचा आहे आणि आता याला गोलाकार द्यायचा. मस्त असा हा गोळा तयार झालेला आहे. याच पद्धतीने मी तुम्हाला आणखीन एक गोळा बनवून दाखवते. तर तुम्हाला हे जमत नसेल तर तुम्ही ह्या दुसऱ्या पद्धतीने गोळा बनवून घेऊ शकता. पहा जसं आपण पुरणपोळी करता गोळाची वाटी बनवून घेतो ना तशी वाटी बनवून घ्यायची आणि मोदकाप्रमाणे याला असं बंद करून घ्यायचं. म्हणजे कसं हे पीठ आतून असं पोकळ राहिलं पाहिजे. सर्व गोळे आपण बनवून घेतले. आता कुकरला ना गॅसवरती ठेवायचं आणि त्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि हे तयार केलेले सर्व गोळे आपल्याला कुकरमध्ये ठेवून द्यायचे आहेत. आणि गॅस आहे ना अगदी लो ठेवायचा आणि यावरती झाकण ठेवून द्यायचं आहे. 1-2 ते 3 मिनिटानंतर यावरचं झाकण काढायचं आणि हा गोळा पलटवून घ्यायचा. पहा खालच्या बाजूने गोळा भाजायला लागलेला आहे. तेव्हा काय करायचं वरून 1-2 चमचे तेल किंवा तूप सोडून घ्यायचं आणि गोळे पलटवून घ्यायचे. तर इथे ना आपण डाळ बाटी बनवतोय म्हणजे बट्टी बनवत आहोत. बिना भट्टीची आपण कुकरमध्ये ही बाटी बनवतोय. तुम्हाला आपली भांडी खूपच आवडतात ना त्यामुळे म्हटलं तुमच्यासोबत सुद्धा भांडी शेअर करते. इथे मी इंडस व्हॅलीचं इंडियाज नंबर 1 हेल्दी कुकवेअर ब्रँडचं प्रेशर कुकर मागवलेलं आहे. याच्यासोबत ना पहा आपल्याला 5 वर्षाचं वॉरंटी कार्डसुद्धा मिळेल. हे ट्रायप्लायचा स्टेनलेस स्टील प्रेशर कुकर आहे. याला तुम्ही ट्राय पॅनसारखा सुद्धा वापर करू शकता. 2 in 1 असं हे कुकवेअर आहे. प्रीमियम क्वालिटी आहे. हेवी बॉटम असल्यामुळे याचे खास वैशिष्ट्य म्हणजे अन्नपदार्थ यामध्ये चिटकत नाहीत किंवा करपत नाहीत. छान एकसारखं शिजतात. 100% फूड सेफ असं हे कुकवेअर आहे. तुम्हाला सुद्धा हा कुकर घ्यायचा असेल तर नाव इंडस व्हॅलीची व्हॅलेंटाईन्स ऑफर अजून सुद्धा चालू आहे. खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देते त्यावरती क्लिक करून तुम्ही हे परचेस करू शकता. सोबतच यावरती 40% डिस्काउंट चालू आहे आणि स्क्रीनवरती ते मी निशा 13 हा कुपन कोड दिलेला आहे. त्यावरती क्लिक करून तुम्ही एक्स्ट्रा 12% डिस्काउंट मिळवा आणि वाट न पाहता लगेचच कुकर ऑर्डर करा. 1-2 मिनिटानंतर आपल्याला यावरचं झाकण काढायचं आणि पुन्हा बट्टी पलटवून घ्यायची. थोडंसं तेल सोडून घ्यायचं आणि बट्टी पलटवून घ्यायची. पहा खालच्या बाजूने बट्टी भाजायला लागलेली आहे. सुरुवातीला आपण बट्ट्या टाकल्यात त्यापेक्षा बट्टी जरा फुगलेली दिसतीये. म्हणजेच बट्टी व्यवस्थित अशी शिजायला लागलेली आहे. ही बट्टी भाजताना ना गॅस अगदी लोच ठेवायचा जेणेकरून बट्टी आतमध्येपर्यंत व्यवस्थित शिजली जाते. मधून मधून यावरती ताट झाकून ठेवायचं. पुन्हा ताट काढून थोडंसं तेल किंवा तूप सोडून बट्टी अलटीपलटी करून दोन्ही बाजूने व्यवस्थित अशी भाजून घ्यायची. गॅस कुठेही वाढवायचा नाही. शेवटपर्यंत बारीक ठेवायचा जेणेकरून बट्ट्या बाहेरून छान खुसखुशीत होतात आणि आतमध्येपर्यंत व्यवस्थित अशा शिजल्या जातात.
बट्टीला पहा अशा चिरा पडायला लागल्या की समजायचं की बट्टी व्यवस्थित अशी शिजते. पहा याला अधूनमधून असं पलटवून घ्यायचं. सर्व बाजूनी बट्टी व्यवस्थित अशी शेकून घ्यायची. गॅस कुठेही वाढवायचा नाही. शेवटपर्यंत आपल्याला गॅस बारीकच ठेवायचा आहे. बऱ्याच वेळा काय होतं पहा, शहरी भागांमध्ये आपल्याला चूल पेटवणं शक्य नसतं किंवा मग भट्टी मेकर नसतं. तर अशा वेळेस तुम्ही चूल न पेटवता सुद्धा मस्त असा बट्टीचा आनंद घेऊ शकता. असं कुकरमध्ये तुम्ही मस्त अगदी परफेक्ट अशा बट्ट्या बनवू शकता. पहा इथे आपण मस्त बाहेरून खुसखुशीत आणि आतमधून मऊ अशा बट्ट्या बनवून घेतलेल्या आहेत. इथे आपल्या सर्व बट्ट्या अगदी परफेक्ट अशा भाजून तयार झालेल्या आहेत. पाहू शकता बट्टी ही दिसायलाही मस्त दिसते. बाहेरून सुद्धा छान अशी भाजली गेलेली आहे. याला अशा चिरा पडला म्हणजे बट्टी परफेक्ट अशी तयार झालेली आहे. लगेच बट्ट्या आपण कुकरमधून काढून घेऊया. आता हा कुकर 2 in 1 आहे, त्यामुळे या पॅनमध्ये आपण भाजीसुद्धा बनवू शकतो किंवा काही पदार्थ फ्राय करू शकतो. आता जास्त भांड्याचा पसारासुद्धा आपला होणार नाही. आता याच भांड्यामध्ये आपल्याला 2 चमचे तेल घालायचं. तेल गरम झालं की त्यामध्ये 1 चमचा जिरे घालायचे. जिरे छान असे फुलले की एक बारीक चिरलेला कांदा घालायचा. सोबतच बारीक चिरलेला लसूण घालायचा. आता कांदा छान लालसर होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा. कांदा व्यवस्थित असा छान लालसर झाला की आता लगेच आपल्याला यामध्ये 2 लाल मिरच्या घालायच्या. लाल मिरच्या घालूयात. सोबतच बारीक चिरलेले टोमॅटोसुद्धा घालायचे आणि व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचं. टोमॅटो हलकासा मऊसूत होईपर्यंत याला तेलामध्ये परतून घेतलं. आता लगेच यामध्ये आपल्याला थोडीशी हळद घालायची आहे. त्याचसोबत 1 चमचा लाल तिखट घालूया आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. मिक्स करून झालं की लगेच यामध्ये शिजवून घेतलेली डाळ घालायची आहे. इथे मी मुगाची डाळ शिजवून आणि व्यवस्थित अशी घोटून घेतली. ती डाळ यामध्ये घालायची आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आणि आता आपल्याला यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं. डाळ तुम्हाला जितकी पातळ घट्ट हवी असेल त्यानुसार इथे पाणी वापरू शकता. बट्टीसोबत जिथे डाळ खातो ना ती जराशी पातळच असते. आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. सर्वात शेवटी यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. आणि आता मध्यम गॅसवरती डाळ आपण व्यवस्थित अशी उकळवून घेऊया. पहा इथे आपली छान अशी डाळ म्हणजेच हे वरण तयार झालेलं आहे. पहा मस्त असं आपलं झणझणीत इथे वरणसुद्धा तयार झालं. चला आता लगेच डिश सर्व करायला घेऊया. मस्त गरमागरम असं हे वरण आणि गरमागरम अशी बट्टी खायला खूपच भारी लागते. आता प्रत्येक भागानुसार प्रत्येक ठिकाणी डाळ बनवण्याची पद्धत वेगवेगळी असते. पहा मस्त अशी इथे आपली वरण बट्टी किंवा डाळ बाटी तयार झालेली आहे. जितकं दिसायला सुंदर दिसते ना तितकंच चवीला अतिशय अप्रतिम झालेली आहे. पहा मस्त असं गरमागरम वरण, त्याचसोबत बट्टी, तूप, कांदा, मिरची आणि लिंबू असं युनिक असं हे कॉम्बिनेशन आहे. बट्टी पहा अगदी परफेक्ट अशी तयार झालेली आहे. तुम्हाला विश्वास बसणार नाही की कुकरमध्ये सुद्धा तुम्ही इतकी परफेक्ट अशी बाटी बनवू शकता. पहा मस्त अशा सर्व बट्ट्या इथे आपल्या झालेल्या आहेत. याला अशा भेगा पडलेल्या आहेत. यावरूनच समजतंय की आपली बट्टी आतमध्येपर्यंत व्यवस्थित अशी शिजलेली आहे. बाहेरून छान खुसखुशीत अशी झालेली आहे. रंगसुद्धा पहा बट्टीला अगदी सुरेख आलेला आहे. जर तुमच्याकडे पाहुणे येणार असेल तर त्यांच्यासाठी तुम्ही मस्त असा हा बेत बनवू शकता. चला आता मी तुम्हाला बट्टी तोडून सुद्धा दाखवते. बट्टी आपण चुरून घेऊया. पहा बट्टी किती छान खुसखुशीत अशी झालेली आहे. आतमध्येपर्यंत अगदी व्यवस्थित अशी शिजलेली आहे. तर मस्त अशी बट्टी चुरून घ्यायची. त्यानंतर यावरती तुपाची धार सोडायची आणि गरमागरम असं वरण यावरती घालायचं. छान मस्त चुरून लगेचच डाळबट्टी सर्व करायला घ्यायची. तुम्ही सुद्धा या पद्धतीने डाळबाटी एकदा नक्कीच बनवून पहा. रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंटमध्ये जरूर कळवा. आवडली असेल तर एक लाईक नक्कीच करा आणि आपल्या घरगुती भोजन या SL मराठमोळा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि त्यापुढील बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा. म्हणजेच आपल्या येणाऱ्या नवनवीन भन्नाट आणि युनिक अशा रेसिपीचे अपडेट सर्वप्रथम तुम्हाला मिळतील. चला मग आपण भेटूया अशाच पुढच्या एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत खात राहा, मस्त राहा, सर्वात महत्त्वाचं म्हणजे हेल्दी राहा. व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. चला मग बाय बाय.